To Sirsagar Digital Smart Coaching Wallo. Dear student, you already started syllabus of Maharashtra State Board West Standard. In Maharashtra State Board West Standard syllabus, we already started that is the rotational dynamics chapter in last class. We know that rotational dynamics is the part of two chapter as per the old syllabus, that is the circular motion and rotational motion. That in last class we completed. Definition of circular motion we completed. Its characteristics is again completed. Again we also completed that is the definition of the uniform circular motion. Now we will detail study. Today we will detail study about the uniform circular motion. विद्यार्थी मित्रांनो, आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पर्यंत शेवटच्या क्लासमध्ये स्टडी केलेला आहे. आपल्याला डेफिनेशन सुद्धा स्टडी केलेली आहे. डेफिनेशन या फॉर्म मध्ये आपण पाहिली होती, द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलोंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ द कॉन्स्टंट स्पीड. जेव्हा ऑब्जेक्टची स्पीड कशी असेल, कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह होत असेल, त्या प्रकारच्या मोशनला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हटलं जातं. हे लास्ट क्लास मध्ये स्टडी केलेलं आहे. जसं की आपल्याला माहित आहे, क्लॉकचे एक्झाम्पल तुम्ही स्टडी केलेला आहे. क्लॉकच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला मिनिट हँड माहित आहे, ओव्हर हँड माहित आहे किंवा सेकंड हँड माहित आहे. हा मिनिट हँड जरी घेतला तरी आपल्याला माहिती की मिनिट हँड हा एक कंप्लीट रोटेशन करण्यासाठी एक कंप्लीट वन आवर ऍक्च्युअली याला रिक्वायर्ड लागतात मिनिट हँडला. म्हणजे याची स्पीड कशी असते, कॉन्स्टंट स्पीड आहे. किंवा आपण सेकंड हँड जरी घेतलं, सेकंड हँड सुद्धा एका कॉन्स्टंट स्पीडने या ठिकाणी मूव्ह होत असतो. म्हणून हा सुद्धा तुम्हाला युनिफॉर्म मध्ये घेता येतो. आपण हॉवर हँड सुद्धा आपल्याला या ठिकाणी घेता येतं. हॉवर हँडला एक कंप्लीट रोटेशन करण्यासाठी कंप्लीटली 12 आवर लागतात. म्हणजे याची स्पीड ही कॉन्स्टंट स्पीड असते. या फॉर्म मध्ये आपण स्टडी केलं. आता पहा, आपल्याला एक सिंपल किंवा मी जनरल एक्झाम्पल या ठिकाणी देतो. सन हा सोलार सिस्टीम मध्ये सेंटर पार्ट असतो, आपल्याला माहित आहे. आणि सन भोवती अर्थ ही काय होत असते, रिवॉल्व होत असते. आता अर्थ ही रिवॉल्व होत असताना सर्कम्फरन्स तयार करते, म्हणून सर्क्युलर मोशन आहे आपल्याला माहिती. आता अर्थ ही सन भोवती रिवॉल्व होत असताना याची स्पीड कशी असते, कॉन्स्टंट असते. तुम्हाला माहित आहे actually 365 days a complete rotation सनभोवती रिवॉल्व होत असतं. 365 डेज नसून हे 365 डेज प्लस 6 आवर एवढा याचा कालावधी असतो. आणि आपण असं जर पाहिलं तर या ठिकाणी असे 6 म्हणजे एकूण 4 वर्ष जर कंप्लीट झाले, म्हणजे 4 वर्षानंतर 365 डेज असे इंटू 4 प्लस त्यामध्ये 24 आवर असे होतात. म्हणून आपण 4 वर्षानंतर लीप वर्ष येतो आणि 29 तारखेचा महिना असतो. आपण हे निरीक्षण केलेलं आहे. हेच रिजन हे या ठिकाणी याची स्पीड कशी आहे, कॉन्स्टंट स्पीड आहे. 365 डेज प्लस 6 आवर असं आपण या ठिकाणी याचं सुद्धा एक्झाम्पल या ठिकाणी घेता येतं. आता पहा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन या कन्सेप्टमध्ये आपल्याला या ठिकाणी एक फिगर आणि त्याचा फिगरचं पूर्णपणे आपण एक्सप्लेनेशन या ठिकाणी स्टडी करणार आहोत. फिगर एक्सप्लेनेशन. या ठिकाणी पहा, फिगर एक्सप्लेनेशन मध्ये मी एक सिंपल सर्कल ड्रॉ केलेला आहे. यामध्ये मी लिनियर वेलोसिटी रिप्रेझेंट करतो v. ही एक लिनियर वेलोसिटी v आहे. ही एक लिनियर वेलोसिटी v रिप्रेझेंट केलेला आहे. हा सेंटर रिप्रेझेंट केला and see the radius r. It is moving with the constant and linear speed of v. This figure shows direction of linear velocity. Figure shows
direction of linear velocity and acceleration. हे आपण या ठिकाणी जी फिगर ड्रॉ केलेली आहे, फिगर ड्रॉ करण्याचा विचार म्हणजे हे कशाचं डायरेक्शन शो करण्यासाठी, लिनियर वेलोसिटीचं आणि ऍक्सलरेशनचं डायरेक्शन शो करण्यासाठी आपण फिगर रिप्रेझेंट केली. यामध्ये पहा, हा फिगर शोज डायरेक्शन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन चेंज विथ चेंज इन वेलोसिटी. फर्स्ट पॉइंट मी या ठिकाणी एक्सप्लेन करतो. फर्स्टली आय विल राइट द पॉइंट, देन आय विल एक्सप्लेन. फिगर शो डायरेक्शन, figure shows direction in a uniform circular motion. Uniform circular motion change with changing in velocity. फिगर काय शो करते म्हणलेला आहे आपण, वेलोसिटीचं डायरेक्शन शो. आणि ज्यावेळेस वेलोसिटीचं डायरेक्शन चेंज होतं तेव्हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं डायरेक्शन किंवा त्याची वेलोसिटी सुद्धा ऍक्च्युअली काय होत असते, चेंज होत असते. ही कंडिशन आपल्याला या ठिकाणी सांगता येते. सेकंड, that is the acceleration is responsible for centripetal acceleration. The acceleration is responsible for centripetal acceleration in a uniform circular motion. It is again called as the radial acceleration. आता हे जे acceleration आहे पहा, ऍक्सलरेशन कोणत्या फोर्स वरती रिस्पॉन्सिबल आहे किंवा कोणत्या ऍक्सलरेशन वरती रिस्पॉन्सिबल आहे, सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन वरती रिस्पॉन्सिबल आहे. कोणत्या मोशन मध्ये, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये. आता सेंट्रिपिटल म्हणजे काय, आपण तुम्हाला माहित असल्याप्रमाणे नेहमी एक्झाम्पल मी देतो की सन आहे, अर्थ या ठिकाणी अशी याच्या भोवती फिरते. तुम्हाला माहित असेल की एखादा ऑब्जेक्ट या ठिकाणी फिरण्यासाठी आपण जनरेटरचा किंवा कशा एखाद्या मशिनरीचा यूज करत असतो. पण या ठिकाणी असं काही जनरेटर वगैरे कनेक्ट केलेला आहे का नाही, तर अर्थ या ठिकाणी कंटिन्युअसली त्याच्या भोवती फिरते. आणि फिरण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी या दोघांमध्ये एक फोर्स असतो. कोणता फोर्स आहे, सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. कोणतं आहे, सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन आहे. आणि सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन या ठिकाणी असल्यामुळं या ठिकाणी अर्थ कधी इकडं किंवा त्याच्या डायरेक्शन याच्याकडे होत नसतं. हे आहे रिजन सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनचा. आता बघा, तर सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन in vector form is given by A bar R, it is equal to minus omega square R bar. This is the simple formula represented for centripetal acceleration in vector form. Actually, तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये कन्सेप्ट स्टडी केलेला आहे, रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटी. ओल्ड सिलेबस मध्ये लिनियर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटीचा कन्सेप्ट हा 12th स्टँडर्ड मध्ये होता आणि या नवीन सिलेबस मध्ये 11th स्टँडर्ड मध्ये आलेला आहे. आता पहा, मी या ठिकाणी हा फॉर्म्युला पूर्णपणे या ठिकाणी डिराइव्ह करतो. फॉर्म्युला काय आहे, स्केलर फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करतो मी. A suffix r is equal to omega square r. या ठिकाणी आपल्याकडे रिलेशन आहे, but we having the relation between linear velocity and angular velocity, that is the v, it is equal to the r omega, and by using this relation we can find that is the formula for the omega,
that is the omega, it is equal to the v divided by r असा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला भेटतो. आता हा ओमेगा जो आहे, ओमेगाची व्हॅल्यू v डिवाइडेड बाय r ही व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करणार आहोत. वी विल सबस्टिट्यूट ओमेगा इट इज इक्वल टू v डिवाइडेड बाय r in this equation, then we will get that is the equation AR it is equal to the V divided by R whole square into this R. Then AR it is equal to the V square divided by R square into R, this as it is. This R and denominator 1R term get cancelled, then A suffix R it is again equal to the V square divided by R. This formula become repeated. But again AR मी आता V square च्या टर्मला म्हणजे V square ला आपल्याला V into V असं सुद्धा रिप्रेझेंट करता येतं आणि म्हणून आपण V into V डिवाइडेड बाय R मी असं रिप्रेझेंट केलं. आता या ठिकाणी पहा V ची व्हॅल्यू मी इथं सबस्टिट्यूट करतो. V इज इक्वल टू R ओमेगा अशी व्हॅल्यू आहे. जर आपण तशी व्हॅल्यू जर या ठिकाणी सबस्टिट्यूट केली तर या ठिकाणी आपलं रिलेशन असं असेल V इज इक्वल टू R ओमेगा into V divided by R. This R get cancelled. Then A suffix R it is equal to V omega. A suffix R is equal to the V omega. This is actually the centripetal acceleration. In this centripetal acceleration, V is the linear velocity. Omega it is called as the angular velocity. A suffix R it is called as the centripetal acceleration. Centripetal. We derive this formula. After that, third point. In figure explanation, we will define that is the definition of centripetal acceleration. Centripetal acceleration it is defined as directed toward the center of the circle. Centripetal acceleration is directed towards the center of the circle. It is simply called as the centripetal acceleration. जसं की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जेव्हा एखादी वस्तू डायरेक्शन ही कशाकडे असेल, या सेंटरकडे असेल, सेंटर ऑफ सर्कलकडे असेल, तेव्हा या ठिकाणच्या फोर्सला या ठिकाणी सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन किंवा सेंट्रिपिटल फोर्स असं म्हटलं जातं. या पद्धतीनं आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन यामध्ये ही फिगर एक्सप्रेशन या ठिकाणी पाहिलं. Actually, again, two important characteristics is there or properties about this uniform circular motion in here. Like circular motion, this uniform circular motion is also accelerated motion. This is the first property. Second property, it is uniform circular motion. Uniform circular motion is a periodic motion. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, जसे आपण या ठिकाणी सर्क्युलर मोशन मध्ये दोन कॅरेक्टरिस्टिक, दोन प्रॉपर्टी स्टडी केलेल्या आहेत. पहिली प्रॉपर्टी तुम्ही स्टडी केलेली आहे की तो ऍक्सलरेटेड मोशन असतो. दुसरी प्रॉपर्टी म्हणजे पिरियडिक मोशन असतो.
ऍक्सलरेटेड म्हणजे तुम्ही स्टडी केलेला आहे चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, आणि पिरियडिक मोशन म्हणजे टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन रिव्हॉल्यूशन. एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे पिरियडिक मोशन असतं, आणि जी स्पीड कॉन्स्टंट आहे म्हणून पिरियडिक मोशन झाला हा. आता ऍक्सलरेटेड मोशन कसं आहे ते आपण या ठिकाणी प्रूव्ह करूया. जसं या ठिकाणी हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मी या ठिकाणी घेतलेला आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड कशी असते, कॉन्स्टंट असते, लिनियर स्पीड कॉन्स्टंट आहे. म्हणजे हा जर 5 च्या स्पीडने जात आहे, हा सुद्धा 5 च्या स्पीडने जाईल, कारण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. या ठिकाणी ऍक्सलरेशन आपण फाइंड करूया. काय फाइंड करायचं आहे आपल्याला, ऍक्सलरेशन असतो चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम याला आपण ऍक्सलरेशन. आता बघा, चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे तुम्हाला माहित असल्याप्रमाणे we can simply we know that change in velocity means the final velocity minus initial velocity upon time. असा आपण या ठिकाणी रिप्रेझेंट केलं. फायनल वेलोसिटी 5 आहे, इनिशियल सुद्धा 5 आहे. 5 - 5 डिवाइडेड बाय टाइम जो काय असेल तो आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करूया. काहीतरी असेल 1 आवर असेल, काही असेल. 5 - 5 म्हणजे 0. ऍक्सलरेशन या ठिकाणी 0 आहे. बट actually the acceleration of uniform circular motion is not 0. जरी कॅल्क्युलेशन 0 येत असेल तरी हा 0 नाही, कारण या ठिकाणी लिनियर वेलोसिटी आपण यूज केलेली आहे. कोणती वेलोसिटी यूज केली आपण या ठिकाणी, लिनियर वेलोसिटी. आणि लिनियर वेलोसिटी म्हणजे तुम्हाला माहित आहे, लिनियर वेलोसिटी इज द वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी means it having the magnitude as well as the direction. मॅग्निट्यूड असणं आणि जेव्हा डायरेक्शन सुद्धा असतं तेव्हा त्या क्वांटिटीला आपण या ठिकाणी वेक्टर क्वांटिटी असं म्हणतो. म्हणजे याला ऍक्च्युअली जरी याचं मॅग्निट्यूड 0 असेल पण याला डायरेक्शन आहे, आणि ज्यामुळे याला या ठिकाणी डायरेक्शन असल्यामुळं ही क्वांटिटी कशी आहे, ऍक्सलरेटेड मोशन आहे. हे जरी 0 येत असेल पण या ठिकाणी स्पेसिफिक डायरेक्शन असल्यामुळे ही क्वांटिटी कशी आहे, ऍक्सलरेटेड मोशन आहे. आपलं या फॉर्म मध्ये तुम्हाला सिंपली एक्सप्लेन करता येतं. आता बघा, यावेळेनं आपण फर्स्ट टाइप जो आहे सर्क्युलर मोशनचा तो या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे.